आर्थिक, मानसिक आणि सामाजिक हानी करून गेली. आता पुन्हा करोनाची दुसरी लाट येणार अशी चर्चा आहे. पाश्चात्य देशांमध्ये ती सुरूही झालेली आहे. ही लाट पहिल्या वेळेपेक्षा जास्त घातक असेल अशी भीती आहे आणि म्हणूनच काय उपाययोजना आणि व्यवस्थापन करायला पाहिजे हे ठरवण्यासाठीच आजचा हा वेबिनार आहे. यानंतर कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक करण्यासाठी मी माननीय प्राध्यापक मोरे सर यांना मंचावर आमंत्रित करते. नमस्कार. अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाचे न्यू लॉ कॉलेज अहमदनगर आज या महाविद्यालयामध्ये कोविड-19 पॅन्डेमिक अ थ्रेट ऑफ सेकंड वेव्ह या विषयावर एकदिवसीय वेबिनारचे आयोजन करण्यात आलेले आहे. आपल्याला माहिती आहे की 2020 या संपूर्ण वर्षभरामध्ये कोरोना व्हायरस या महामारीने जगभर उद्रेक केला आहे. आजही संपूर्ण जग या महामारीशी लढा देत आहे. जगभरात करोडो लोक या महामारीमुळे संक्रमित झालेले आहेत. लाखो लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, स्पेन, इटली हे बलाढ्य देश देखील या महामारीच्या कचाट्यातून सुटू शकले नाहीत. अनेक देशांच्या अर्थव्यवस्थाही कोलमडलेल्या आहेत. या विषाणूवर मात करण्यासाठी जगातील अनेक देश आपला लढा देत आहेत. तसेच WTO म्हणजे जागतिक आरोग्य संघटना या संघटनेकडून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे. आपल्या देशातही गेल्या काही दिवसापासून रुग्णांचे प्रमाण वाढताना दिसत आहेत. केंद्र सरकारने लॉकडाऊन हटविल्यानंतर लोक एकमेकाच्या संपर्कात येऊ लागलेले आहेत. तसेच मास्क न वापरणे, सॅनिटायझर न वापरणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे यामुळं ही आपल्या देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. म्हणून ही दुसरी लाट म्हणजे नेमकं काय, ती येण्याअगोदर आपण काय काळजी घेतली पाहिजे याविषयी नागरिकांमध्ये एक जागृती निर्माण व्हावी म्हणून या वेबिनारचे आयोजन करण्यात आलेले आहे. या वेबिनारच्या या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी आपणास प्रमुख अतिथी म्हणून माननीय श्री राहुलजी जावरे साहेब हे उपस्थित राहिलेले आहेत. तसेच दुसरे अतिथी माननीय ॲडव्होकेट श्री सुधीरजी लंके, संपादक दैनिक लोकमत अहमदनगर हे दोन्हीही प्रमुख अतिथी म्हणून आपणास वेबिनारसाठी लाभलेले आहेत. मी त्यांचं महाविद्यालयाच्या वतीने स्वागत करतो. तसेच या वेबिनारच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय इंजिनियर श्री मुकेश दादा मुळे, विश्वस्त अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज अहमदनगर यांचेही मी स्वागत करतो. या वेबिनारसाठी आपल्याला प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर मनोज वाघमारे, चेस्ट पल्मोनॉलॉजिस्ट, तसेच डॉक्टर बापूसाहेब गाडे हे पण आपल्याला ठिकाणी मार्गदर्शन करणारे प्रमुख वक्ते म्हणून या सर्वांचं मी महाविद्यालयाच्या वतीने स्वागत करतो आणि पुढील सूत्रसंचालकाच्या हाती सोपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर मान्यवरांचे सत्कार होतील. मी प्राध्यापक शिंदे सर यांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे आपले प्रमुख अतिथी माननीय श्री राहुलजी जावरे सर, सदस्य कार्यकारी मंडळ अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज यांचा सत्कार करावा. मी शिंदे सरांना विनंती करते की त्यांनी माननीय लंके सर, संपादक दैनिक लोकमत यांचा सत्कार करावा. मी शिंदे सरांना विनंती करते की त्यांनी जावरे साहेब, सदस्य कार्यकारी मंडळ अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज यांचा सन्मान करावा. धन्यवाद सर. यानंतर मी जाधव सरांना विनंती करते की त्यांनी माननीय श्री मुकेशदादा मुळे सर, विश्वस्त अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज यांचा सत्कार करावा. यानंतर मी जाधव सरांना विनंती करते की त्यांनी माननीय मनोज वाघमारे, चेस्ट पल्मोनॉलॉजिस्ट यांचा सन्मान करावा. धन्यवाद सर. ऑनलाईन जॉईन झालेले डॉक्टर बापूसाहेब गाडे, नोडल ऑफिसर कोरोना-19 जिल्हा परिषद यांचंही आम्ही कॉलेजच्या वतीने स्वागत करतो आणि व्हर्च्युअल सत्कार त्यांचाही केला जात आहे. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी
माननीय श्री राहुलजी झावरे सर, सदस्य कार्यकारी मंडळ अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. न्यू लॉ कॉलेज अहमदनगर येथे आयोजित होत असणाऱ्या एक दिवसीय राज्यस्तरीय वेबिनार विषय आपला आहे कोविड-19 पॅन्डेमिक द थ्रेट ऑफ सेकंड वेव्ह. खरं तर आजच्या या कार्यक्रमाला माझे ज्येष्ठ मार्गदर्शक, ज्यांनी मला सातत्याने समाजकारणामध्ये एक वेगळ्या प्रकारचा ज्येष्ठ बंधू म्हणून सल्ला दिला, ज्यांचं मार्गदर्शन मला सातत्याने लाभतं, ते सन्माननीय ॲडव्होकेट सुधीरजी लंके साहेब. दुसरे माझे ज्येष्ठ बंधू आणि संस्थेचे विश्वस्त सन्माननीय मुकेशदादा मुळे. जे या विषयावर खऱ्या अर्थाने बोलणार आहेत ते डॉक्टर मनोज वाघमारे असतील, डॉक्टर बापूसाहेब गाडे असतील, सर्वच महाविद्यालयातील मोरे सर असतील, मस्की सर असतील. कोणाचा नामोल्लेख माझ्याकडनं राहिला असेल तर मी विनम्रपणे माफी मागतो. आपण अशा पिढीमध्ये जन्माला आलो त्यावेळेला आपल्याला महामारीसारखे शब्द फार किरकोळ वाटायचे. म्हणजे निसर्गावर बऱ्यापैकी विजय मिळूनच आपण जीवन जगत होतो. प्रगती इतकी झालेली होती, लहानपणी इतके सारे औषधं दिली गेलेली होती की आपल्याला आपण अजरामर किंवा अमर झाल्यासारखं जीवन जगत चाललेलं होतं. अचानक फेब्रुवारी मार्चमध्ये मागच्या वर्षी आपल्याला, म्हणजे या वर्षीच आपण धरू, आता 1 वर्ष होत आलं, एक एवढासा विषाणू आला आणि आपलं संपूर्ण गतिमान सुसाट सुटलेलं जीवन एकदम असं स्थिर झालं. ब्रँडेड कपडे घातलेल्या आपल्या पिढीला असं वाटतच नव्हतं की आपण महामारीला सुद्धा बळी जाऊ. आपल्याला असं वाटायला लागलेलं होतं की आता एवढे आपण लेविसची जीनची पॅन्ट घालतो, म्हणजे ब्रँडेड कपडे असतात, अत्तर असतो, सेंट मारलेला असतो, इतके चांगले साबणं वापरतो, शॅम्पू सुद्धा भारी भारी वापरतो, मग आपण काय महामारीला बळी जाऊ असं आपल्याला वाटत नव्हतं. एका चुकीच्या आत्मविश्वासामध्ये आपण या जगामध्ये सर्वच तरुण पिढी जगायला लागलेली होती. आणि इतिहासाच्या पुस्तकामध्ये पूर्वीच्या महामारी, प्लेगच्या महामारीच्या गोष्टी वाचल्यावर आपल्याला हसू यायचं की अरे कसे ते लोक जगत होते, आपण पहा किती चांगलं जगतो. चांगलं जगणं म्हणजे काय, हायजेनिक जगणं म्हणजे काय, मेडिकली लिटरसी असणं म्हणजे काय, ह्या गोष्टीवर आता आपल्याला पुन्हा एकदा विचार करायची वेळ एवढ्याशा विषाणूने आणलेली आहे. खरं तर आपण एका महाविद्यालयामध्ये हा कार्यक्रम घेतोय, इथंच हा विषय मी बोलला पाहिजे. मला राहून राहून असं वाटत होतं, इथं बसलेले डॉक्टर असतील, वकील असतील, संपादक मंडळी असतील, यांनी आता हा विषय पुढे आणला पाहिजे. जसं जीवन जगताना आपल्याला हे लहानपणी समजतं की बाराखडी आपल्याला आली पाहिजे. आपल्याला हे शिक्षकांनी सांगितलं जातं की नाही, आपल्याला व्याकरण आपलं नीट असलं पाहिजे, व्यवहारात राहायचं तर आपल्याला आपलं गणित नीट असलं पाहिजे, समाजात राहायचं तर आपल्या कायदे आपल्याला माहिती असले पाहिजे, सामाजिक जीवन जगायचं असेल तर समाजशास्त्र आपल्याला माहिती, भूगोल माहिती असलं पाहिजे, देशाचा नकाशा माहिती असला पाहिजे. तसं चांगलं जीवन जगायचं असेल तर मेडिकली हायजीन कसं जगायचं हे सुद्धा आपल्याला आता माहिती असलं पाहिजे. आणि ते कुठेतरी आपल्या अभ्यासक्रमाचा अंतर्भाग मार्कासह झाला पाहिजे असं मला व्यक्तिगत वाटायला. कुठंतरी मार्क हे निमित्त आहेत, पण त्याच्यामुळे जेणेकरून आपल्याला त्याचं महत्त्व वाटावं आणि लहानपणी जर त्याचे संस्कार आपल्या मनावर बिंबवले गेले तर ते जीवनात राहतात. मी स्वतः घरामध्ये अनुभवतो. माझ्या छोट्याशा मुलाला मी ज्या वेळेला लहानपणापासून सांगितलं की नाही, बाहेरून आलं की हात धुवूनच तू टेबलवर यायचं. आता जर कधी आपण गडबडीत त्याला बोलवलं, नवीन पदार्थ त्याच्या आईने हात मारली, दर शिरा केला तर तो म्हणतो नाही ना मला हात धुवू दे. तर ते लहानपणी जर आपण एकदा त्याला शिकवलं तर त्याचे संस्कार हे आयुष्यभर टिकतात. त्यामुळे मला असं राहून राहून वाटतं की ही मेडिकल लिटरसी आपल्यामध्ये उद्याच्या काळामध्ये जीवन जगताना फार गरजेची झालेली आहे. मग त्याच्यामध्ये मास्कचा असेल, सोशल डिस्टन्सिंग असेल, हात धुण्याचे नियम असतील, हे आता आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक होतील. अजूनही उद्याच्या काळामध्ये वेगवेगळे संकट अशा पद्धतीचे येऊ शकतात. त्यासाठी आपल्याला डॉक्टर लोक जे सांगतील त्या पद्धतीने सामाजिक जीवन जगण्याचे बंधनं आपल्याला पाळावे लागतील आणि ते आपण आनंदाने जीवनाचा भाग म्हणून स्वीकारले पाहिजे. वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की आज मास्क लावण्याची सुद्धा सक्ती करावी लागते शासनाला.
गाड्या अडवून दंड करावा लागतो शासनाला. म्हणजे आपण आपलं जीवन जगण्यासाठी सुद्धा आपल्याला सक्ती करायची, आपल्याला दंड करून घ्यायचा, इथपर्यंत आपण बेभान जीवन जगलो आणि त्याचा परिणाम या देशातल्या अनेक लोकांनी स्वतःचा प्राण गमावून मागच्या वर्षभरामध्ये दिला. दुर्दैवाने उद्याच्या काळामध्ये तरी अशी पुन्हा वेळ आपल्यावर समाजामध्ये येऊ नये. आजचा हा वेगळा विषय लॉ कॉलेजने घेतला, त्यांचे मी मनापासून आभार मानतो, अभिनंदन करतो. त्यामध्ये आम्हाला सहभागी करून घेतलं त्याबद्दलही मी आभार मानतो. खरं तर या विषयावर वाघमारे सर असतील, गाडे सर असतील, हे जास्त विस्तृत बोलतील. त्यांच्याही पुन्हा एकदा मी संस्थेच्या वतीने स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आपण म्हणालात तसं मेडिकल लिटरसी ही खरंच आज काळाची गरज आहे असं म्हणायला हरकत नाही. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे दुसरे प्रमुख अतिथी माननीय श्री ॲडव्होकेट सुधीर लंके सर, संपादक दैनिक लोकमत अहमदनगर, यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. आजच्या या वेबिनारला उपस्थित असलेले अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य आणि माझे मित्र ॲडव्होकेट राहुलजी झावरे, ज्यांचं नेहमी मी तांबे सरांकडून नाव ऐकतो ते मुकेश दादामुळे, वाघमारे सर, वेबिनारचे कॉर्डिनेटर दुसुंगे सर, शिंदे सर, जाधव सर, सर्व प्राध्यापक वृंद आणि दूरवरून हा वेबिनार ऐकत असलेले सगळे लॉ कॉलेजचे विद्यार्थी, सर्वांना नमस्कार. कोरोनाने आपल्याला बरंच काही शिकवलं. त्यात आपल्याला हे एक तंत्रज्ञान शिकवलं की आपण जरी जवळ नसलो तरी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण एकमेकाशी संवाद कसा साधू शकतो. कोरोना हा एक फार मजेशीर विषय आहे आणि त्याला आपण दादा म्हणू की हा एक स्मार्ट प्रवासी आहे. म्हणजे आपण प्रवास करतो, समजा आपण इथनं प्रवासाला निघालो आणि 2-4 दिवसाचा आपला मुक्काम असेल एखाद्या गावाला, आपल्या नातेवाईकडे, आपलं बॅग घेऊन निघतो, आपलं सामान घेऊन निघतो. कोरोना काही सामान घेऊन आपल्या शरीरात येत नाही. तो एकटाच येतो स्मार्ट बनून, आपल्या शरीराचा वापर करतो आणि आपलं शरीर खिळखिळ करतो. त्या अर्थाने त्याला अनेक सायंटिस्ट स्मार्ट प्रवासी म्हणतात. असा हा प्रवासी आपल्या भारतावरती चाल करून येईल असं आपल्याला वाटलं नव्हतं. म्हणजे जेव्हा चीनमध्ये कोरोनाचं वादळ चाललं होतं, आपण अनेक मित्रांना सांगत होतो चीनमध्ये काय जाऊ नका, सध्या टूरला प्रवासाला जाऊ नका, कामानिमित्त जाऊ नका, तिकडे कोरोनाचा हाहाकार चालू आहे. तेव्हा आपल्याला असं वाटलं नव्हतं की आपल्याकडे कोरोनाचा हाहाकार सुरू होईल आणि आपणही त्याला बळी पडू. पण दुर्दैवाने आपण त्याला बळी पडलो. आणि मी कॉलेजचं अभिनंदन करतो, लॉ कॉलेजचं, की कोरोनाची दुसरी लाट, थ्रेट ऑफ सेकंड वेव्ह ऑफ कोरोना, या विषयावरती तुम्ही वेबिनार आयोजित केला आहे. याच्या मागचा तुमचा उद्देश हा आहे की आपल्या विद्यार्थ्यांना याबाबत प्रिपेअर करणं. कोरोनाने सर्वात आपल्याला जर काही शिकवलं असेल तर प्रिपरेशन शिकवलं. विषाणू हा काय पहिल्यांदा आला नाही जगामध्ये. अगदी म्हणजे सिंधू संस्कृतीची लोप पावली किंवा हडप्पा मोहनजोदडो संस्कृती जी गेली त्यावेळेस जे काही मृत्यू झाले ते सुद्धा काही विषाणूमुळे झाले असतील असं आता शास्त्रज्ञांचं मत आहे. आणि याच्यावरती अनेक शतकानुशतकं या विषाणूवरती संशोधन सुरू आहे. जीवाणूवरती संशोधन झालं, जीवाणूवरती औषधं आले, पण विषाणूंवरती औषधं काढणं अद्याप शास्त्रज्ञांना देखील शक्य झालं नाही. म्हणून एड्स सारख्या विषाणूला आपण हरवू शकलो नाही अद्यापर्यंत. त्याच जमातीतील कोरोना आहे, त्याच्यावरती लस नाही की औषध नाही, म्हणून त्याचा थ्रेट मोठा आहे. खरं तर या विषाणूंचं जो संशोधन जे सुरू झालं ते रशियातल्या दिमित्रीपासून सुरू झालं. म्हणजे त्याने 1892 साली त्याला असं वाटलं की जीवाणूपेक्षा वेगळा काहीतरी एक आणखी एक सूक्ष्मकण आहे की जो माणसावरती, प्राण्यावरती, वनस्पतीवरती हल्ला करतोय आणि ज्याचा प्रतिकार आपण करू शकत नाही. तेव्हा 1892 मध्ये त्याला जे काही हा एक गृहीतक त्याने मांडलं की आणखी एक विषाणू आहे. तेव्हापासून या विषाणूजन्य आजारावर किंवा विषाणू नावाच्या प्रकारावरती शास्त्रज्ञांनी संशोधन सुरू केलं आणि ते आज तागायत आहे. कोरोनाचा जो एक थ्रेट आहे तर कोरोनाची भीती कशामुळे आहे की त्याच्यामध्ये म्युटेशन्स आहे. म्हणजे तो सतत बदलत राहतो. आज त्याच्यामध्ये जे काही त्याची लक्षणं दिसत असतील किंवा त्याचे काही मॉडेल्स दिसत असतील त्याच्यापेक्षा दुसऱ्या भागात गेलं किंवा काही कालांतराने त्याच्यात आणखी चेंज झालेला दिसतो. म्हणून त्याच्यावरती विषाणूवरती लस आपल्याला लवकर शोधता येत नाही, कारण तो फिक्स नाही. तर ती जी म्युटेशन्स आहेत ना, तशी म्युटेशन्स खरं आपण पण आपल्या जीवनात स्वीकारली होती. म्हणजे अगदी आपण पूर्वी जंगलात राहत होतो किंवा आपल्याला शेती होती, माणसामध्ये बदल होत गेला आणि आपण प्रगतीच्या दिशेने गेलो. म्हणजे एक प्रकारचा आपल्या सुद्धा आपण बदल घडवत गेलो.
मात्र तरी सुद्धा आपण कोरोना विषाणूंना अद्यापर्यंत हरवू शकलेलो नाही. आता जर सेकंड लाट आली तर काय करायचं? तर मला असं वाटतं की मी आता म्हणजे पत्रकार म्हणून जी काही निरीक्षण आपली पहिल्या लाटेमध्ये होती, पहिल्या लाटेमध्ये असं झालं की भारतामध्ये आला तो आणि केरळ वगैरे इकडे तिकडे रुग्ण सापडले. आपल्याला वाटत नव्हतं की अद्याप आपल्या पुणे मुंबई पण येईल, पण पुण्यातले 1-2 पेशंट सापडले तेव्हा आपण जरा सजग झालो आणि अचानक मग देशभरात लॉकडाऊन सुरू केलं गेलं. ते लॉकडाऊन प्रिपेअर नव्हतं. आज जसं आपण प्रिपेअर आहोत की कोरोनाबाबत किमान आपल्याला माहिती आहे आता की आपण कसं वागायचं, काय खबरदारी घ्यायची, ते प्रिपरेशन आज आपलं आहे. त्यावेळेस आपली सिस्टीम अजिबात प्रिपेअर नव्हती. म्हणजे सरकार प्रिपेअर नव्हतं आणि व्यक्तिगत पातळीवर आपण सुद्धा कोरोनाबद्दल काय काळजी घ्यायची याबाबत प्रिपेअर नव्हतो. त्यामुळे जो काही जास्त त्याची हानी दिसली त्या काळामध्ये, आर्थिक हानी असेल, जीवित हानी असेल किंवा सर्वच प्रकारची हानी असेल, ती त्या प्रिपरेशनच्या अभावी दिसली. म्हणजे देशभरात एकाच वेळेस लॉकडाऊन केल्यामुळं जे काही मजूर होते, जे कामानिमित्त बाहेरगावी आले होते, ते मजूर अडकून पडले आणि ते मजूर त्यांच्या गावी जाऊ शकले नाही. म्हणून स्थलांतरित मजुरांचा प्रश्न निर्माण झाला. एका गावामध्ये शेकडो मजूर अडकून पडले. मुंबईसारख्या मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये लाखो मजूर अडकून पडले आणि त्यांचं काय करायचं, त्यांच्या जीविताचं काय करायचं हा एक मोठा प्रश्न तयार झाला. आपली इकॉनॉमी अचानक बंद झाली. सगळं लॉकडाऊन झाल्यामुळे उद्योगधंदे बंद झाले, शाळा कॉलेज बंद झाल्या, त्यामुळे इकॉनॉमी लॉक झाल्यासारखं झाली. आता समजा असं आपल्याला युद्धाची कल्पना आहे आणि जसं आपण सैन्य दल आपलं शस्त्रसाठा जमवून ठेवतं, खाद्य जमवून ठेवतं आणि आपण एक प्रिपेअर असतो, तशी थोडी तरी आपल्याला या प्रिपरेशनसाठी संधी या दुसऱ्या फेजमध्ये मिळालेली आहे. आणि त्या दृष्टीने आपण मानसिकदृष्ट्या प्रिपेअर आहोत, आपण शारीरिकदृष्ट्या सुद्धा प्रिपेअर आहोत आणि आपण साधन सामग्रीच्या दृष्टीने सुद्धा काहीसे प्रिपेअर आहोत. त्यामुळे पहिल्या लाटेमध्ये जशी हानी झाली तशी हानी दुसऱ्या लाटेमध्ये होईल असं वाटत नाही. कारण आता आपण बऱ्यापैकी जागृत झालो. त्या दृष्टीनं शासनाने सुद्धा जो लॉकडाऊन अचानक आणला होता त्याच्यामध्ये हे एक गृहीतक होतं की किमान शासनाला सुद्धा तयारीला वेळ मिळावा, त्यासाठी पहिल्या फेजमध्ये पटकन लॉकडाऊन आणलं गेलं आणि आपली हेल्थ आरोग्य सुविधांच्या बाबत आपण प्रिपरेशन केलं. तर ते प्रिपरेशन आता आपलं दुसऱ्या फेजमध्ये बऱ्यापैकी झालेलं असल्यामुळे पहिली जी हानी झाली होती तितकी हानी या फेजमध्ये होईल असं वाटत नाही, असं अनेकांचं मत आहे. पण जसं दादा म्हटले की या कोरोनाने आपल्याला बरंच काही शिकवलं. म्हणजे आपली जीवनशैली बदलून टाकली आहे. म्हणजे सरकारने आपल्याला अनेकदा आवाहन केलं होतं की हात धुवा, तुम्ही शौचालय गेल्यानंतर आल्यानंतर हात धुवा, शौचालय वापरा, असं अनेकदा आवाहन केलं. राजकीय मंडळीने अनेकदा आवाहन केलं, आपल्या झडपी पंचायत समितीने आवाहन केलं, पण आपण शौचालय बांधली नाही, आपण हात धुण्याचं शिकलो नाही. आता मात्र आपण हात धुण्याचं लगेच शिकलो. याचा अर्थ असा की आपल्या जीवावरती जेव्हा बेततं तेव्हा आपण काही बदल स्वीकारण्यासाठी तयार होतो. हे कोरोनाने स्वीकारलं आणि सरकार जर सातत्याने लोकांच्या बिहेवियरमध्ये बदल करण्याचा आग्रह करत होतं की हात धुवा, स्वच्छता पाळा, हायजीन पाळा, तर त्याच्यानंतरही लोकांचं बिहेवियर बदललं नाही, लोकांचं वर्तन बदललं नाही. मात्र कोरोनाने लोकांचं वर्तन बदललं. आता अगदी अशिक्षित माणूस असला, खेड्यातला माणूस असला तरी तो सुद्धा हात धुण्याचं प्रिकॉशन घेतोय, मास्क वापरतोय बऱ्याच ठिकाणी. शेतकरी सुद्धा आपले पागोटे मानतात, तोंडाला उपन्न मानतात, पण आता प्रिकॉशन घेतात. याचा अर्थ असा की बिहेवियर चेंज कम्युनिकेशन जे आहे किंवा तुम्हाला एखाद्या आजाराची भीती वाटल्यानंतर तुम्हाला जे काही तुमचं कम्युनिकेशन बदलायला पाहिजे, वर्तन बदलायला पाहिजे, तसं वर्तन बदललंय लोकांचं आणि लोकांमध्ये तो बदल घडलाय. त्या अर्थाने या दुसऱ्या लाटेमध्ये आपण प्रिपेअर आहोत. एक याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो कळीचा मुद्दा आहे की आपली जी काही लोक कल्याणकारी राज्याची संकल्पना आहे. आपण आता लॉ कॉलेजमध्ये बोलतोय. घटनेच्या परिच्छेद 21 मध्ये सांगितलेलं आहे की आपल्याला प्रत्येकाला जीविताचं स्वातंत्र्य आहे. त्यामुळे आपली सार्वजनिक व्यवस्था जी आपण जसे आता चर्चा करत होतो 4 गटाने की आपली सार्वजनिक व्यवस्था ही भक्कम असली पाहिजे, आपली आरोग्य व्यवस्था ही भक्कम असली पाहिजे. सामान्य माणूस जो असेल तो सामान्य माणूस दवाखान्यामध्ये पे करू शकत नाही, अशा माणसाच्या जीविताची हमी ही समाज म्हणून आपण घेतली पाहिजे, आपल्या सार्वजनिक व्यवस्थेने घेतली पाहिजे. त्यासाठी आपली आरोग्य व्यवस्था ही उत्तम असली पाहिजे आणि ती आरोग्य व्यवस्था आपली उत्तम आहे का याचंही एक लिटमस चाचणी आपल्याला कोरोनामध्ये बघायला मिळाली. अनेकदा असं चर्चा घडली की आरोग्य व्यवस्थेवरती जी शासनाने तरतूद करायला हवी ती तरतूद आपण आरोग्य व्यवस्थेवरती करत नाही. म्हणून आपल्या शासकीय दवाखान्यामध्ये तशा पायाभूत सुविधा नाहीत, आपल्या शासकीय दवाखान्यामध्ये पुरेसे बेड अवेलेबल नाही. ही एक गोष्ट सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरची एक मोठी समस्या या कोरोनाने आपल्या लक्षात आणलेली आहे. त्यामुळे सरकार याच्यावरती आता कशी उपाययोजना करेल याच्यावरती पुढील साथींचं भवितव्य अवलंबून असणार आहे. जर आपण सार्वजनिक आरोग्य व्यवस्था आपली उत्तम जर केली तर आपल्याला अशा मोठ्या साथींना घाबरण्याची गरज नाही, आपला समाज सुद्धा हा प्रिपेअर बनेल. म्हणून जे काही सार्वजनिक आहे, जे काही लोक कल्याणकारी आहेत, ती व्यवस्था अधिक मजबूत करणं हा एक पर्याय अशा 7 लोकांबाबत आहे.
तर आपण गरिबांचे जीव वाचू शकतो, तर आपण सामान्य माणसाचे जीव वाचू शकतो. हा एक मोठा लेसन आपल्याला कोरोनाने घालून दिला आहे. त्या दृष्टीने आपण बळकट होणं, त्या दृष्टीने आपली मानसिक सामाजिक तयारी होणं हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग या कोरोनाच्या प्रिपरेशनमध्ये आहे. आता स्थलांतरित मजुरांचा सुद्धा प्रश्न येणार नाही, कारण ते मजूर देखील आता प्रिपेअर झालेले आहेत. त्यामुळे कोरोनाने आपल्याला बरंच काही शिकवलं. बरेचसे इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट मुलांनी सुरू केले. आता लॉ कॉलेजची जे विद्यार्थीने की तिने कॉलेज बंद असल्यामुळे ते घरून ऑनलाईन अभ्यास चालू होता, तर तिने एक्सपोर्टचा बिझनेस सुरू केला, व्यवसाय सुरू केला तिने, एक्सपोर्टचा व्यवसाय, आणि त्याच्यामध्ये ती स्थिरावली. तर असे अनेक लोकांनी इनोव्हेटिव्ह आयडियाज या कोरोनाच्या काळामध्ये शोधलेल्या आहेत की ज्याच्यातनं आपल्या इकॉनॉमीला एक बूस्टर मिळालेला आहे. त्यामुळे असे सुद्धा बरेच प्रयोग, म्हणजे आपण गरज ही शोधाची जन्य आहे असं आपण जे म्हणतो ना, ते आपल्याला कोरोनामध्ये दिसलेलं आहे. अगदी सामान्य माणसाने सुद्धा, शेतकऱ्याने सुद्धा, त्याला बाजारपेठेमध्ये मार्केटला भाजीपाला पाठवता येत नव्हता, तेव्हा अनेक शेतकऱ्यांनी स्वतःचे छोट्या छोट्या गाड्या भरल्या, टेम्पो भरल्या, बैलगाड्या आणल्या, गावामध्ये छोट्या वाहनामध्ये भाजीपाला आणला आणि कॉलेजमध्ये येऊन विकला, आपल्या शहरामधील कॉलेजमध्ये येऊन विकला. म्हणजे लोकांची गरज शेतकऱ्यांनी भागवली. त्यामुळे शेतकरी सुद्धा कसे कोरोना युद्ध बनले हे आपण बघलं, किंवा एखाद्या समस्येवरती शेतकऱ्यांनी कसं उत्तर शोधलं हे आपल्याला कोरोनाच्या काळामध्ये दिसलं. दुसरी एक गोष्ट अशी दिसली की एकीकडे सार्वजनिक आरोग्य व्यवस्था, लोकांना जगवण्यासाठी लोक येतात, आणि काही खाजगी हॉस्पिटल्सने अमाप दिले, लोकांना चार्ज केली. हा एक सुद्धा दुष्परिणाम. म्हणजे जसं लोकांना मदत करणारे लोक दिसले, तसंच काही ठिकाणी लोकांची लूट करणारे लोक सुद्धा दिसले. मला असं वाटतं की या सगळ्या याच्यावरती उपाययोजना शोधणं, आणि असं न होता लोकांना मदत कशी होईल अशा प्लॅटफॉर्ममध्ये, अशा आपत्तीमध्ये, यासाठीचं एक मॉडेल डेव्हलप करण्यासाठी कोरोना हे एक आपलं कोरोनाचा आपण त्या अर्थाने फायदा करून घेतला पाहिजे की आपली सिस्टीम आपत्तीच्या काळामध्ये कशा पद्धतीने वापरली पाहिजे ते आपल्याला कोरोनामध्ये दिसलंय. आपला भारतीय माणूस हा फार हुशार आहे आणि तो न घाबरणार आहे. म्हणजे परदेशामध्ये जसे लोक घाबरून गेले की आता तिकडचा मृत्यू जवळपास 14 लाखाच्या वरती मृत्यू आपल्या जगभरातले आहेत, त्या तुलनेत आपण भारत बऱ्यापैकी आपण कंट्रोल करू शकलो. कारण का? आपली इम्युनिटी एक तर चांगली आहे आणि आपलं मनोधैर्य सुद्धा चांगलं आहे. दादा, आपण पोलिओ सारख्या रोगाला हरवलं आपण. म्हणजे आपण बघा की आपल्याला सगळ्या रस्त्याला दिसायचं आपल्याला पोलिओची लस टोचून घ्या, बाळाला सुरक्षित ठेवा, पोलिओची लस टोचून घ्या. आपण ठरवलं तर प्रत्येक दगडावरती आपण मेसेज लिहिला होता पोलिओची लस टोच, आणि लोकांनी लसी टोचल्या आणि पोलिओचं आपण निर्मूलन बऱ्यापैकी करू शकलो. म्हणजे जवळपास केलं ते पोलिओचं निर्मूलन. म्हणजे आपण किंवा ज्या दुसऱ्या काही साथी असतील, गोवर असेल वगैरे, या सगळ्यावरती आपण उपाययोजना केली आणि हेल्थच्या दृष्टीने आपण प्रिपेअर झालो, आपण विकसनशील राष्ट्र असताना सुद्धा. त्यामुळे कोरोनाच्या बाबत सुद्धा आपण तसं प्रिपेअर झालेलो आहोत. आणि आपलं मनोधैर्य जर भारतीयांचं चांगलं राहिलं, समाज म्हणून आपण जर एकजूट राहिलो आणि लोककल्याणकारी राज्याची संकल्पना जर आपण टिकवून शकली, तर आपण कोरोनाच्या दुसऱ्या फेजमध्ये चांगला मुकाबला करू शकतो. ती दुसरी फेज खरं तर येऊच नाही सर्वत्र, जर दिल्ली किंवा मध्य प्रदेश, गुजरात वगैरे इकडे येते, दुसरी सर्वत्र येऊच नाही. यासाठी लोकांनी जर खबरदारी घेतली तर ती अधिक चांगली गोष्ट राहील. मी कॉलेजचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो की तुम्ही अशा एक विषयावरती एक अवेअरनेससाठी तुम्ही हा वेबिनार आयोजित केला आणि मला इथं बोलण्याची संधी दिली. आपण सगळ्यांनी ऐकून घेतलं, त्याबद्दल सर्वांचे आभार. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री मुकेशदादा मुळे सर, विश्वस्त अहमदनगर, जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज अहमदनगर, यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजचे न्यू लॉ कॉलेज आयोजित राज्य पातळीवरचे एक दिवसीय सेमिनारचा विषय कोविड-19 पॅन्डेमिक, अ थ्रेट ऑफ सेकंड वेव्ह, या विषयाची निवड फारच सुंदर पद्धतीने अगदी वेळेवर केली गेली. कारण मागचा अनुभव बऱ्याच जणांनी घेतलेला असताना हा विषय निवडणं खरंच ज्यांनी कोणी हे केलं आहे त्याचं कौतुकच. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमचे मित्र राहुलजी जावरे पाटील, गव्हर्निंग काउन्सिलचे मेंबर, तसेच माजी सभापती. आजचे विशेष अतिथी ज्यांना आपण आत्ता एवढ्यातच ऐकलं, ॲडव्होकेट सुधीरजी लंके, मुख्य संपादक दैनिक लोकमत. आजच्या कार्यक्रमाचे रिसोर्स पर्सन ज्यांना या विषयाचं खरं ज्ञान आहे आणि त्यांनी या विषयात बरंच काम केले गेल्या 3-4 महिने 6 महिने. त्यातल्यापैकी आज आपल्याबरोबर उपस्थित आहेत डॉक्टर मनोज वाघमारे,
जे पुल्मोनॉलॉजी जे आहेत, म्हणजे जेणेकरून त्यांना सगळ्यात छातीच्या किंवा फुफ्साचा अभ्यास आहे. दुसरे आज इथे नाही आहेत, पण ते आपल्याबरोबर वेबमध्ये जॉईन झालेले आहेत, जे डॉक्टर बापूसाहेब गाडे. त्यांचं आपण अगदी या 5-6 महिन्यात फार वेळा पेपरलाही नाव ऐकलं. त्यांचं कार्य पाहत होतो. सरकारचं ते आज सरकारच्या तर्फे डॉक्टरांच्या टीमला लीडच करत होते ते. तसेच आजच्या कार्यक्रमाचे संयोजक सर्व प्राध्यापक, न्यू लॉ कॉलेजचे प्राध्यापक व आजच्या कार्यक्रमाला जे मेंबर्सनी रजिस्ट्रेशन केलं आणि आज आपल्याबरोबर जॉईन झाले वेबिनारवर, त्या सर्वांना आजचा कार्यक्रम हा आपण जो अनुभव घेतला त्याच विषयावर असल्यामुळं, जे आता लंके साहेब म्हटले की एक आपल्याला एक बरं झालं की आपलं एक प्रिपरेशन होऊन गेले, जे पहिल्या काळात नव्हतं, पहिल्या फेजमध्ये नव्हतं. दुसऱ्या फेजमध्ये जरी आपल्याला आता लॉकडाऊन हळूहळू उठत चालला का, तर गरज तर आहे, जी समाजाला त्याची अत्यंत गरज आहे. लोकांचे व्यवसाय, नोकऱ्या, मुलांच्या शाळा, कॉलेज सर्व काही या 7-8 महिन्यामध्ये ठप्प झालेलं असताना लॉकडाऊन उठलं तर गरजेचं आहे. पण लॉकडाऊन उठत असताना ह्या सेकंड फेजची पण भीती आपल्यासमोर आहे. लॉकडाऊन उठल्यानंतर लग्न कार्य मोठ्या प्रमाणात चालू झालेत, नंतर सप्ताह चालू झालेत. काल परवा नगर तालुक्यामध्ये कोजागिरीच्या पौर्णिमेमध्ये 100-150 लोकांनी दूध पिले आणि 70 दुसऱ्या दिवशी पॉझिटिव्ह झाले. म्हणजे हे सेकंड फेजचा, म्हणजे याच्यातच सेकंड फेज खरा मोठ्या प्रमाणात उद्भवू शकतो. लोकांनी ही काळजी नाही घेतली, काय बिघडलं नसते एखाद 2 कार्यक्रम नाही केले तरी. म्हणजे लग्नाला सुद्धा आता असं झालं की म्हणजे एकदम उठून उठल्यासारखं मुलीचे आईवडीलच फोन करून सांगतात, आम्ही पत्रिका छापली नाही पण या, अगदी आवर्जून 4-4 फोन करतायत. मी एक जणांना अगदी माझ्या नात्यातले होते, म्हटलं तू 50 असतील मी येतो, म्हटलं तू जर 700-800 लोक जरी येणार असतील तर मी येणार रे बाबा, माझे शुभाशीर्वाद तुम्हाला. कारण काय झालं, त्या अशा ह्याच्यातूनच खरं हा सेकंड फेजचा मूळ धोका असावा असं आमच्यासारख्यांचं म्हणणं. तर ते तज्ज्ञ डॉक्टर आपल्याला जास्त सांगतील, कारण विषाणू तोच आहे, थोडाफार म्युटेट होणार असतो, पण तो आपल्याला परत आपण जो अनुभव घेतला, इतका वाईट अनुभव पाहिला. आपल्या शेजारपाजारचे लोक बरं घबराट इतकी होती की आपण शेजाऱ्याशी बोलत नव्हतो, समोरच्या माणसाशी एप्रिल-मे मध्ये बोलतच नव्हतो बिलकुल. एवढी घबराट होती आपल्यामध्ये. पण आता या 7-8 महिन्यामध्ये आपण एखाद्या व्हायरसशी कसं हाताळता यावं आपल्याला बरंचसं आपल्याला ज्ञान आलेलं आहे. त्याच जर गोष्टी जरी पाळल्या तरी हा सेकंड वेव्ह आपण दूर करू शकतो, असं माझं व्यक्तिगत मत आहे. की कमीत कमी मास्क वापरणे, गर्दीत न जाणे, घरी आल्यानंतर हातपाय धुवून धुणे. आता जर राहुलजी म्हटले ते तसंच आहे की या आधीच्या पिढीला, म्हणजे आपल्या वडिलांना म्हणायचे, त्यांच्या आजोबांना हा नियम होता घरात आले की आपल्या पुढच्या ओसरीमध्ये घांगा ठेवलेला असायचा, पायातली चपला काढून आपण हातपाय धुवून म्हणूनच आत घरात जात होतो. ह्या मधल्या काळात हे जे सगळं आलं आणि याच्यामध्ये आपण सगळं विसरून गेलो, सगळं बंद झालं. आता आला की मुलं डायरेक्ट ताटावर बसतो. म्हणजे तो बदल आता यातून होणार आहे. आणि आपल्या मूळच्या आपल्या संस्कृतीमध्ये हे सगळं असताना आपण ते विसरून गेलो. तेवढं जरी पाळलं तरी हा सेकंड वेव्ह काय कदाचित पुढे व्हायरस येणार नाही. असाच प्रकार पद्धतीचा सेकंड वेव्ह 1918 मध्ये आला होता, माझ्या वाचनात आला. तर त्यावेळेस अब्जाधीश लोक फर्स्ट वेव्ह मध्ये एवढे मेले, त्याच्यामुळे त्या सेकंड वेव्ह मध्ये गेले का, तर ते घाळ झाले, लोक एकदम बाहेर पडले सगळे. असं लॉकडाऊन त्या काळात आपल्याला कमी प्रमाण होते, युरोप आफ्रिकेमध्ये जास्त प्रमाण होतं स्पॅनिश फ्लूचं. ते एकदम बाहेर पडले, एकदम बाहेर पडल्यामुळे तितकंच तो मोठ्या प्रमाणात आणि त्यांनी बरेच जीव घेतले. त्यामुळे आता आपल्याला आता सांगणारे डॉक्टर लोक आहेत, राजकीय लोक आहेत, पेपरमध्ये आपण वाचतो की सेकंड वेव्ह येतोय. त्यामुळे आपण तेवढे सावध आहोत. त्यामुळे मला तरी वाटतं की एवढ्या मोठ्या प्रमाणात कदाचित होणार नाही, पण लोकांनी पाळण्याची त्याच्यात महत्त्वाचं पाळलं पाहिजे लोकांनी. असंच माझ्या एक वाचनामध्ये आता हा तसं जर पाहिलं तर व्हायरस, मी डॉक्टरांचं खरं त्यांच्या पुढे नाही जाऊ शकणार, पण तरी माझ्या वाचनाप्रमाणे सांगतो. मी मध्यंतरी एक हॉट झोन नावाचं पुस्तक वाचलं होतं, जे पूर्ण व्हायरसवर होतं. त्याच्यामध्ये इबोला व्हायरसबद्दल बरीच माहिती होती, जी की झायरिया आणि सुदान वगैरे त्या भागात एक काही होऊन गेला. हा व्हायरस त्यामध्ये काहीच नाही आहे. इतके काही डेंजरस व्हायरस, हा जवळजवळ 14-15 येईल त्याच्यामध्ये टोटल व्हायरसच्या त्याच्या याच्यामध्ये लिस्टमध्ये. तर इबोलाबद्दल ते इतकं माहिती दिलेली की आज समजा तुमचं एक जणाशी जीवाणूचं देवाणघेवाण झालं, दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही कदाचित खलास व्हाल. इथं तरी आपल्याला बरंच काही करता येत होतं या व्हायरसमध्ये. त्यामुळे हा काहीच नाही व्हायरस. आणि जपायला आपल्याला माहिती ना, साध्या गोष्टी आहेत ते पण, हात धुवावा, इतके साध्या गोष्टी त्यात ते पण करता येत नव्हतं.
कारण तो इतका डेंजरस व्हायरस होता. तो त्याच्याबद्दल काही संशोधन व्हावं म्हणून एकदम छोटा, याच्या व्यतिरिक्त एक किस्सा सांगतो पुस्तकातला. संशोधन व्हावं म्हणून अमेरिकेतल्या सायंटिस्टनी त्या व्हायरसचे बरेचसे आफ्रिकन माकडे तिकडे नेले. 400-500 माकडे नेले त्यांनी तिकडं, आणि एक वॉशिंग्टन DC आसपास काहीतरी 15 मैलावर त्यांचं एक मोठं हे लॅब आहे, तिथं त्याच्यावर हे चालू होतं. पण त्यांनी त्यांच्याकडे जे दुसरे माकडे होते, 100-500 माकडे होते एका ह्याच्यामध्ये पिंजऱ्यामध्ये, आणि एकीकडे व्हायरसयुक्त माकडे होते. ह्या माकडांचं त्यांना लागण झाली. अमेरिकेने एका रात्रीतून निर्णय घेतला, अख्खं शेड जाळून टाकलं. कारण किती जवळ गेले होते वॉशिंग्टन DC मध्ये विचार करा. तो व्हायरस मी सांगतो याच्या कैक पटीने हानिकारक आहे, कैक पटीने. त्याच्याबद्दल बाय इथं सांगत नाही, कारण त्याचं व्यासपीठ नाही आहे. पण त्यामुळे आपण फार सेफ आहोत. हा फार माइल्ड व्हायरस आहे, फक्त हा म्युटेट होतो साहेब म्हटलं तसं. आणि आपल्याला याच्याबद्दल माहिती नव्हती, कदाचित आपल्या पिढीला काहीच माहिती नव्हतं व्हायरसबद्दल. आपण पाहिलंच नाही. म्हणजे प्लेग सुद्धा आपल्या आधी होऊन गेला, स्पॅनिश फ्लू 18 साली झाला. आपल्याला तर नुसतं ऐकून होतो आपण. आता या व्हायरसमुळे अर्थात आता लंके साहेब म्हटलं तसं बऱ्याच लोकांनी विस्थापित झाले, बऱ्याच जणांचे व्यवसाय बुडाले. नोकऱ्यावाल्यांचे ठीक आहे, सरकारी नोकऱ्या चालू होते, पण जे कारखानदारात काम करत होते, प्रायव्हेटमध्ये काम करत होते, त्यांना घरी बसावं लागलं. त्यांच्या रोजीरोटी 4-4 महिने त्यांना काही निम्मे पगार दिले, काहीच दिले नाही. अशा परिस्थितीमध्ये घरामध्ये जे 4 जणांचं कुटुंब आहे ते कमीत कमी एकत्रित तरी आलं. म्हणजे हा याच्यातला प्लस पॉईंट समजा. पूर्ण 1 आणि 2 जण राहत असतील, त्यांची अवस्था तर अक्षरशः मी तो म्हणतो, त्या टॉम हँकचा एक पिक्चर होता बा, तो मरून आयलंडवर राहतो एकटाच. तो शेवटी त्याचं सामान आलेलं त्यामध्ये एका फुटबॉल असतो, त्याला माणसाचं चित्र तयार करतो, एका जागेत ठेवतो आणि बोलत राहतो. तो म्हणतो मी जर बोलायचं पण झालो, ज्या दिवशी मी या बेटावर बाहेर निघेल त्या मला बोलताच यायचं नाही. अशी अवस्था काही लोकांची. आपल्याला फार प्रमाण कमी आहे, अजून आपण बरेच सोशल आहोत. पण फ्रान्स वगैरे त्या भागामध्ये काही लोक असे म्हणजे वेळे झाले, त्यांना सायकोलॉजिकल ट्रीटमेंटच घ्यावी लागली. याच्यामध्ये मोठं प्रमाण आपलं फार कमी आहे. त्यामाने आपल्याकडे थोडं तरी शेजार धर्म वगैरे आहे अजून. उलट करोनामुळे म्हणतो कदाचित वाढला असेल. शेजाऱ्याची माहिती नव्हती, पण घरात राहून शेजारी कोणी कळायला लागलं आपल्याकडे. त्यामुळं याच्यामध्ये फार आता काय आपण न बोलणं बरं. डॉक्टर दोघेही तज्ज्ञ आहेत याच्यामध्ये, त्यांना आपण संधी देऊया. आज चांगल्या विषयावर बोलवलंय. तसं जर पाहिलं तर आपल्या लॉ कॉलेजनी आता लॉकडाऊनच्या काळामध्ये बरंच त्यांनी स्वतः छोटे उपक्रम केले. माझ्या माहितीप्रमाणे जेवण वाटप केलं काही लोकांची. तर अगदी रिमोट एरिया होते की ज्यांना काही लेबर लोक होते, त्यांना काही साहित्य पुरवलं, खाद्ययुक्त साहित्य पुरवलं. त्यांचं मी त्यामुळं ह्या व्यासपीठावर त्यांचं अभिनंदन मी करतो. आणि त्यातच हा पुढचं पाऊल असल्यामुळं याबद्दल सुद्धा अभिनंदन करतो व मला इथं बोलवल्याबद्दल आभार व्यक्त करतो. थँक्यू. धन्यवाद सर. यानंतर आपले पुढील वक्ते माननीय श्री डॉक्टर मनोज वाघमारे सर, चेस्ट पल्मोनॉलॉजिस्ट, यांना मी विनंती करते की आपण आपले मनोगत व्यक्त करावे. So, good morning all the students as well as principal and teachers from the New Law College for inviting me on such an event as a speaker. Our guest as well as Jhavre sir, Mule sir already have spoken about COVID-19 and its impact. So today we are going to discuss about a threat of second wave of COVID-19. So first of all, what is COVID-19? COVID-19 is a short form. COVID-19 means coronavirus disease 2019. So coronavirus is not a new virus. Actually, in the history as well, we have come across many types of coronaviruses, and this current coronavirus is a type of those previous viruses only. So it was discovered in 2019. So COVID-19, genetically it is similar to the older coronaviruses. However, disease it causes, it is slightly different from the diseases caused by the previous coronaviruses. So it is we have given it a separate name, that is coronavirus 2019. So daily we are coming across the term pandemic. Pandemic means when the disease spread beyond the
border of the country. It is called the pandemic, beyond the border of the country. So pandemic is more, another term is epidemic. Epidemic means a particular disease is limited to that area from the country. That area, it is the epidemic, and pandemic is beyond the country's line. So it can spread over the world. So we call this as a Mahamari, pandemic. And this COVID-19 is not the only pandemic in the history. If we go back, we have come across many pandemics. For example, plague, leprosy, and Spanish flu, about which you must be knowing. In 1918, we come across Spanish flu, which was a very deadliest disease. It was a virus only, influenza virus. Apart from this HIV virus, it was also a pandemic, as well as in 2003, SARS virus was another pandemic, and then in 2019 we have come across a COVID-19, coronavirus disease. So till date, around 60 million people have infected, and of which 1 million death already occur. Many patients who have recovered from the coronavirus disease are living with the disabilities or residual symptoms, breathlessness and all this. So it is necessary to think about the disease. Though the first wave is decreasing, since October, if we consider the last 1 or 2 months, the number of cases have been decreasing. But again, there is a fear of the second wave. How do we know about the second wave? Because during the histories, whatever pandemics we have come across, including Spanish flu in 1918, they all were associated with the second wave. After decrease in the number of the first surge, second wave it is simply after decreasing the number during the first surge, when second increase in number of the patients are observed, it is called the second wave. So, as in history, we have already come across the second wave, third wave of the diseases. Today also, we have afraid about the second wave, and in other countries, second wave of the coronavirus is already started, including America. So, second wave. What are the causes of the second wave? First important cause of the second wave is reopening. Reopening means since March we are facing the lockdown. Facing means it is a lockdown which was important to curtail the disease, to decrease the number of cases of the COVID-19. So for 3 or 4 months lockdown was there. Then slowly the reopening, that is reopening of the community started. Reopening of the markets and all other things started. But during the lockdown, we were not working, we were not earning, and if we were not earning, what will we eat? So this is the point, this is the question. So reopening is necessary for working is necessary for earning is important for living. So reopening must happen. Then how reopening can be the cause of spread of the disease or second wave? Actually it is not the reopening, but it is the human behavior which is the important. Even after reopening, government is repeatedly telling that hand washing is important, wearing mask is important, social distancing is important, but we have already forgotten everything. When we go outside, we don't have a mask, we are gathering. So all these are the factors responsible for the increasing number of cases. So it is not the reopening which is responsible, it is the human behavior which is important. Even every day in morning when you call, Amitabh sir is telling you that wear the mask, social distancing, hand washing is important, but no one is following. Except few people, no other is following the norms given by the government.
So in 1918, Spanish flu was the virus spread all over the world. It was the influenza virus, H1N1, which caused that pandemic in 1918, and it was the deadliest one. That time 50 million people were died of Spanish flu. So to decrease the number of cases or to curtail the disease, what is important to know how the virus spread. This coronavirus spread through the droplets. How these droplets get generated? While sneezing or coughing. Sneezing or coughing can generate the droplets. Those droplets can enter through your nose or mouth, and then you will get infected with the coronavirus and you will have the disease. So it is through the droplets, and that's why we are as a protective norm, social distancing is important, because when patient coughs, these droplets falls down before they reach up to 1 meter. So that's why government is repeatedly telling you, maintain the distance of 1 meter between two people, so that even while speaking, if person is generating the droplets, those droplets can fall down on the floor and gets prevented from entering your nose or mouth. So for that, prevention is necessary for curtailing the disease, decreasing the number of cases, and for prevention, we all know that social distancing, as we discussed. Second thing, frequent hand washing. Frequent hand washing with the alcohol-based solution. Alcohol-based solution, that also at least 60 to 70% of the alcohol should be there in that solution for killing of these viruses. If you don't have that solution, you can use the soap and water. Soap and water cannot kill the virus, cannot kill the coronavirus, but at least it will clean your hand from the virus. So that again virus, it will prevention, due to hand washing, there will be a prevention of the entering of the virus in your lungs. Third thing is the mask. Again, it is very important, and just wearing the mask is not important. Properly wearing the mask. For example, this is the way of wearing the mask. So the upper end of the mask should be above the nose and the lower end should be below the chin. And most of the people I can see, even in my OPD, when patient comes, even COVID positive patient comes to my OPD, sit in front of me and then start telling, sir, breathlessness hota hai, cough hota hai. This is not the way, because your nose is again is not getting covered with the mask. It is equal to not wearing the mask at all. So upper end of the mask should be above the nose and lower end should be below the chin. As soon as you leave your home for any work is important, otherwise everything is difficult. Life is difficult without work. So you have to leave your home for the work or any other reason. As soon as you leave the home, please wear the mask and remove it when you will reach the home again at night or whenever. So this is the important thing. So after having infection, what will be the symptoms? Many people, many patients who are infected, tested positive for the coronavirus, don't have any symptoms. They are infected but don't have a disease. That's why they don't have an infection. That doesn't mean test is false. Patients are tested wrong. Test was positive, that means patient is infected. Infection is there, but simply that person, that patient is not having the disease. When disease start, symptoms get started. What are the symptoms? You all know: cough, fever, running nose, breathlessness, body ache, loss of taste and smell. Now all these symptoms, that patient need not have all these symptoms together. Any one of those symptoms can be there when patient get infected or have a disease, and even patient can be asymptomatic at all, no symptoms at all.
So even without symptoms, infection is possible. So if you have a symptoms, what will you do? You will have to visit the doctor. So we were talking about the second wave. How is it different from the first wave? It may be similar to the first wave, or it may be dangerous than the first wave. Even it can be less dangerous, because causes of this second wave can be reopening, it can be human behavior or virus behavior with the humans, or it can be mutation. In simple word, mutation in the virus. Mutation means change in the virus. All living bodies are made up of the proteins. Proteins are made up of the amino acids. And when sequence of the amino acid in that living body changes, the change in the genetic properties occur. And if such a virus in the second wave, if come with the mutation, it may be dangerous than the first one, or it may be less dangerous than the first one. So we cannot predict from the beginning whether it will be dangerous. During the Spanish flu, there was a mutation in the virus, and that's why it was a very, very dangerous virus, and around 50 million deaths occur due to that. Now there are many questions. I was previously infected during the first wave, so I am protected from the virus. No, it is not true. Just I have told you that there may be a mutation, that is change in the virus. In such a cases, your previous immunity cannot kill the virus, and you are not protected. So you will have to follow the government guidelines for getting protected. That is washing the hands, wearing the mask, and social distancing. These three things are very, very important things to get protected and to curtail the disease. Again, some people come to my OPD giving the report that my antibodies are positive. I am antibody positive, so I am protected from the disease. No. Again, as we have already discussed that antibodies can be present for 2 to 3 months, and again we don't know how long will these antibodies be present in the body to protect you from the virus. So even if your antibody test is positive, you should use the hand washing, social distancing, as well as mask to get protected. Apart from this, there are some myths regarding the protection. Few people are daily using the steam inhalation. Steam inhalation is not protective. It cannot kill the virus, because it is at least 60 to 70% of the alcohol is necessary to kill the virus. So steam is not that much protective. Again, apart from this, there are some myths regarding the alcohol. Having the alcohol, drinking is protective against the virus. Again, it is not true. Alcohol can kill the virus in your hand, but when you consume the alcohol drinks, it goes into in your stomach, and from there it enters the blood, and so it cannot protect you from the virus. Apart from this, eating the garlic and many things I have come across. Patients are telling eating this thing, drinking garlics, onion, all these things are myths. Only protective things are 3 things: washing the hands, social distancing, and using the mask. While using the mask, again, properly wearing the mask is important. Not just putting the mask on your mouth is protective. That mask should be covering your nose as well as mouth. Then and only then you are protected from the disease. So we have few medicines for curing the disease, like favipiravir, remdesivir injections. You must be knowing about this, because only these 2 drugs are there. Again, when second wave comes, we don't know whether these drugs will be working or not, because if mutation occur, not only virus becomes dangerous or less dangerous, it is also possible that
that virus become resistant to the previous drugs, whatever drugs available. So we cannot be wholly dependent upon the drugs. Vaccines, we don't know how vaccine will come in India because there is no official announcement of the vaccine till date. Only important thing is the protection given by the government. Whatever government is saying, this social distancing, wearing the mask and hand washing, all these are the important things to be considered and to be followed. So get protected yourself as well as your family, follow the guidelines and get prevented from the disease. These are the few important things regarding the COVID-19 everyone should know, as well as regarding the second wave. It has already been started in other countries like America and India also. It has already started, and it will, over the time, it will spread all over the India. So from beginning, so everyone must be prepared for that. Whenever you have symptoms or your family members have symptoms, get tested. If test is positive, go to the doctor and get treated. Okay, thank you for calling me as a speaker again. Again, special thanks to the principal as well as teachers from the New Art College. Best of luck before the second wave, and please, this is the request, please follow whatever I told about social distancing, hand washing and masks. Okay, thank you. Thank you so much, sir, for such an informative lecture. We will surely follow your advice. Thank you so much. आभार प्रदर्शनासाठी उभा आहे. आज मला इथं आयोजकांनी आभार प्रदर्शनाची संधी दिली त्याबद्दल प्रथम मी त्यांचे आभार मानतो. आज आपल्या महाविद्यालयामध्ये कोविड-19 पॅन्डेमिक अ थ्रेट ऑफ सेकंड वेव्ह या विषयावर एक दिवसीय राज्यस्तरीय वेबिनार खूप अत्यंत उत्साहाने आणि खूप उमेदीने आपल्या महाविद्यालयात पार पडत आहे. या सर्वप्रथम मी माननीय श्री राहुलजी झावरे साहेब, सदस्य कार्यकारिणी मंडळ अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज अहमदनगर यांचे मी आभार मानतो. त्यांनी आपल्याला वेगवेगळ्या गोष्टीवर मार्गदर्शन केले. जसे आपण शिक्षणासाठी जी काळजी घेतो त्याच प्रकारे आपले आरोग्य कसे निरोगी राहील याविषयी त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केले. त्यांचे मार्गदर्शन आणि सूचना आपण सर्व पालन करू. त्यांचे मी आपल्या महाविद्यालयाच्या वतीने आणि खूप खूप आभार मानतो. त्यानंतर माननीय ॲडव्होकेट सुधीरजी लंके, संपादक दैनिक लोकमत अहमदनगर यांनी आपल्याला वेगवेगळे सरकारी उपक्रम किंवा वेगवेगळे हायजीन, पर्सनल हायजीन, त्याच्यासाठी हात धुणे, मास्क वापरणे, सॅनिटायझेशन याचे महत्त्व याच्यावर खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले. आपल्याला बहुमूल्य असा वेळ दिला त्याबद्दल मी त्यांचे महाविद्यालयाच्या वतीने खूप खूप आभार मानतो. त्यानंतर माननीय श्री इंजिनियर मुकेश दादा मोये साहेब, विश्वस्त अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज, हे आपल्यासाठी त्यांचा बहुमूल्य वेळ देऊन उपस्थित राहिले. त्यांनी आपल्याला वेगवेगळ्या विषाणूवर, इबोला व्हायरस असेल किंवा कोरोना व्हायरस असेल याच्या सुरुवातीपासून कशी जगामध्ये वेगवेगळी आर्थिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती कशी बदलत गेली आणि आपण त्या परिस्थितीसाठी कसे तयार असायला पाहिजे, दुसऱ्या वेळेसाठी प्रिपेरेशन कसं करायला पाहिजे याच्याविषयी बहुमूल्य मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी न्यू लॉ कॉलेज अहमदनगर यांच्या मार्फत त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि त्यानंतर आपल्या वेबिनारसाठी उपस्थित असलेले मुख्य वक्ते माननीय डॉक्टर मनोज वाघमारे, पल्मोनॉलॉजिस्ट चेस्ट, यांनी आपल्याला कोरोना व्हायरसच्या एकदम डेफिनेशनपासून एकदम त्याची हिस्ट्री, त्याच्यासाठी कोणती काळजी करायची, हाऊ टू वेअर अ प्रॉपर मास्क यापासून तर सॅनिटायझेशन, हँडवॉश याचे किती महत्त्व आहे, ते आपण आपल्या नवीन जीवनशैली कशी बदलली पाहिजे याच्याविषयी खूप छान प्रकारे मार्गदर्शन केले. त्याबद्दल मी महाविद्यालयाच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार मानतो. त्यानंतर आपले दुसरे वक्ते माननीय डॉक्टर मनोज
माननीय डॉक्टर बापूसाहेब गाडे, नोडल ऑफिसर कोरोना व्हायरस 19 ZP यांनी आपल्याला जिल्हा रुग्णालयातून लाईव्ह गुगल मीट थ्रू चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले. सध्याच्या जिल्ह्यातील असलेल्या कोरोना व्हायरसच्या परिस्थितीबद्दल त्यांनी आपल्याला माहिती दिली आणि नवीन जी कोरोना व्हायरसची येऊ पाहते त्याविषयी आपण कसे प्रिपेअर राहायला पाहिजे त्यासाठी आपल्याला त्यांनी प्रॉपर मास्क वेअर करणे किंवा सुपर स्प्रेडर जे लोक आहेत त्यांची टेस्ट करून घ्यावी किंवा आपण आपला सगळ्यात महत्त्वाचा सहभाग असला पाहिजे याच्यामध्ये. कशामध्ये? मास्क वापरणे, हात धुणे किंवा मेडिकल हायजीन याच्याबद्दल आपण त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. डॉक्टरांनी आपल्या सूचनांचं पालन करू असं मी तुम्हाला सांगतो. आणि त्याचबरोबर महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय तांबे सर यांनी आम्हाला वेबिनारसाठी मार्गदर्शन केले, त्याबद्दल मी त्यांचे आयोजकांच्या वतीने आभार मानतो. त्याचबरोबर आयोजन समितीतील विविध प्राध्यापक दुसंगे सर, प्राध्यापक DB मोरे सर, प्राध्यापक जाधव मॅडम यांनी देखील वेबिनारसाठी खूप चांगल्या खोळे मॅडम यांनी सूत्रसंचालन केले, त्यांचे मी आभार मानतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेट्रो न्यूज लाईफलाईन ऑफ युअर सिटीचे आपल्या इथे आलेले जे वेबिनारसाठी ज्यांनी व्यवस्था केली, कॅमेरा आणि वेगवेगळे इन्फ्रास्ट्रक्चर, त्याचे आयुष गांधी आणि प्रतीक शिंदे यांचे मी देखील आभार मानतो. आणि वेबिनारसाठी जेवढ्या लोकांनी आपल्याला काम केलं आणि आपलं वेबिनार यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले त्यांचे सर्वांचे मी एकदा पुनश्च आभार मानतो. आणि कुणाचे आभार मानण्याचे आहे असेल तर मी क्षमस्व आणि सगळ्यांना कार्यक्रमाची सांगता झाली असे जाहीर करतो. धन्यवाद.